मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजपचा मांस संकट नीट ओळखा, एकत्र या, मुंबई वाचली पाहिजे, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र. आता ईव्हीएम, मोदी पैसे वाटप यावरून विरोधक टीका करणार, अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्यानं घेणार नाही. मंत्री संजय शिरसाट यांचा राज ठाकरेंवर पलटवार. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी नगरसेविका राखी जाधव यांच्या हाती कमळ, पराग शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश. मुंबईसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यासह तेजस्वी घुसाळकर, नवनाथ बन यांना संधी, एबी फॉर्मचंही केलं वाटप. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय. बाळा नांदगावकर यांचा सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा, तर भाजपकडून उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट, अविनाश जाधव यांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांनाही संधी. माजी महापौर किशोरी पेडणेकर एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत, 75 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नाव नाही. पेडणेकर मुंबईमधील वॉर्ड क्रमांक 199 मधून लढण्यास इच्छुक. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी हक्काची जागा मनसेला सोडली, वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेच्या यशवंत किल्लेदारांना उमेदवारी, नाराज स्नेहल जाधव यांच्याकडून मनसेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा, ठाण्यात 24 जणांना मनसेकडून फॉर्मचं वाटप. तर नववर्षानिमित्त आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती 12 अतिरिक्त लोकल, तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण 2, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल 2 लोकल धावणार. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ, पती किंवा वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ, 45 लाख महिलांची ई-केवायसी अद्यापही बाकी.